नमस्कार. story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी विशाल बडे. मी आत्ता सध्या बीड विधानसभा मतदारसंघात आहे. इथे आज एक मोठी घडामोड घडली, ती म्हणजे जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी ऐनवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे एकाच घरात 3 क्षीरसागर, 3 उमेदवार अशी जी चर्चा होती, तर या 3 क्षीरसागरांपैकी जे 2 क्षीरसागर आता उरलेत, त्यांचा कुणाचा मार्ग सोपा झाला आहे किंवा त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे कसं गणित इथे बिघडणार आहे किंवा कोणाचं गणित सोपं होणार आहे. अनेक गोष्टी आहेत. इंटरेस्टिंग लढत आता इथे होणार आहे. कारण या मैदानात फक्त 2 क्षीरसागर, 2 भाऊ-भाऊ उरलेत. योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादीकडून आहेत, तर संदीप क्षीरसागर हे पवार गटाकडून आहेत. 2 भाऊ-भावांची ही लढत आहे. आता माझ्यासोबत स्वतः योगेश क्षीरसागर आहेत. त्यांच्या कुटुंबातला हा एक निर्णय होता जयदत्त अण्णा यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा. त्या बाबतीत मी त्यांच्याशी बोलणारच आहे. याशिवाय गेल्या 15 दिवसापासून तिकीट मिळण्यापासून तर आज अनपेक्षितपणे जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेण्यापर्यंत ज्या काही घडामोडी घडल्यात, त्या बाबतीतही मी त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्याकडून मी बोलणारच आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक आठवण, तुम्ही जर story.com हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. मी मुलाखतीला सुरुवात करतो. तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलाखतीमध्ये. आज इंटरेस्टिंग घडामोड घडली आहे. जयदत्त अण्णांनी अर्ज ऐनवेळी मागे घेतला. तुमची काही कौटुंबिक स्तरावर चर्चा झाली होती का? अनौपचारिक, औपचारिक अर्ज मागे घेण्यापर्यंतचा निर्णय कसा पोहोचला? माझी आदरणीय अण्णांची भेट ही 2 दिवस आधी झाली होती. त्यावेळेस मी त्यांना विनंती केली आणि कुटुंबानेच विनंती केली होती, की आपण आता पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार आहोत आणि अशा वेळेस आपण कुटुंबाचे प्रमुख म्हणून आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी, अशी त्यांना विनंती मी माझ्यातर्फे आणि सर्व सहकाऱ्यांतर्फे केली होती. पण त्यांनी आता उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. ते पाठिंबा कुणाला देत आहेत? तुमच्या भावाला देत आहेत की तुम्हाला देत आहेत? नाही हे बघा आता माझं त्यांच्याशी काही बोलणं त्यानंतर झालेलं नाही आणि त्यांच्याशी बोलणं होईल आणि अण्णांचे आशीर्वाद हे कायम कुटुंबासोबत राहिलेले आहेत आणि ते इथून पुढे राहतील आणि त्यांच्यासारखा दिग्गज नेता आज एक निर्णय घेतो हे खरंच जिल्ह्याला एक वाट दाखवणारा निर्णय आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळात नक्कीच या ठिकाणी महायुतीला बळ भेटेल अशी माझी खात्री आहे. अर्थातच आता गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यकर्त्यांशी मी जेव्हा मतदारसंघात फिरलो तेव्हा त्यांची एक अडचण जाणवत होती की आम्ही यापूर्वी एकत्रच काम केलं आहे, आता आम्ही आमने-सामने आलो आहे, तुमचे कार्यकर्ते आणि जयदत्त अण्णा यांचे कार्यकर्ते. तर आता ती एक अडचण दूर झाली आहे. त्यांना आमने-सामने येण्याची आता गरज पडणार नाही. ते आमने-सामने कधी नव्हतेच. कार्यकर्ते हे एक जीवाचे आणि कॉमन कार्यकर्ते आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यामुळं कोणाचीच इच्छा नव्हती, की मी आणि अण्णा हे परस्पर विरोधी आमची लढत व्हावी आणि म्हणून सगळ्याचीच इच्छा होती, की तुमच्यापैकी कुणीही एक उमेदवारी राहावी, दोघांपैकी एक उमेदवारी राहावी आणि ह्या विनंतीला मान आदरणीय अण्णांनी दिला, असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही अण्णा असेल, तुम्ही असाल, इथे एकाच बंगल्यामध्ये राहता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीपासून आत्तापर्यंत निवडणूक लढण्याबाबतीत तुमच्या या विषयावर कधी चर्चा झाल्यात का? विशेषतः गेल्या 2 दिवसामध्ये निवडणुकीला अनुसरून तुमची काही चर्चा झाली आहे का? तुमचा संवाद घरामध्ये कसा असतो? नाही, माझा संवाद तसा असतो सगळ्यांसोबत घरामध्ये, असं नाही असं नाही. सगळ्याशी संवाद ठेवणं एक कुटुंब म्हणून माझं, एक कुटुंबातील लहान सदस्य म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा संवाद आम्ही कायम मेंटेन ठेवलेला आहे आणि त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरसुद्धा माझी अण्णांसोबत चर्चा झालेली होती. अ, तुमच्या मतदारसंघात आता तुमची यंत्रणा कामाला लागली आहे. पण तुम्ही जेव्हा मतदारांसमोर जाणार आहात, तेव्हा त्यांच्यासाठी कोणतं व्हिजन तुमचं तयार झालं आहे? तुम्ही त्यांना कोणत्या मुद्द्यावरती मतं मागणार आहात? अर्थातच बीडमध्ये पाहायला गेलं तर इथे ओबीसी, मराठा अशा अनेक गोष्टी इथे असतात. पण तुम्ही एकदम उच्च शिक्षित उमेदवार आहात. उच्च शिक्षित उमेदवाराकडनं अपेक्षाही लोकांना थोड्या वेगळ्या असतात, जातीयवादाच्या पलीकडे. तुमचं व्हिजन काय आहे मतदारसंघासाठी? क्षीरसागर परिवार हा गेल्या 50 वर्षांपासनं बीड जिल्ह्याच्या राजकारणात आहे आणि सर्वांना माहिती आहे, की जात-पात, धर्म ह्याच्या पलीकडं जाऊन विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही कायम राजकारण केलेलं आहे, समाजकारण केलेलं आहे आणि तेच विकासाचं मॉडेल मी माझ्या मतदारसंघातील जनतेसमोर ठेवणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आणि एक शहर
तालुका आपला शांत राहावा, त्या ठिकाणी कोणाला कोणत्या प्रकारची अडसर वाटू नाही आणि आपला हा कायम कोरडा दुष्काळी जिल्हा असल्यामुळं या ठिकाणी सिंचनाचं काम असेल, उद्योग व्यवसाय वाढवण्याचं काम असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, शहरातील आउटस्कट भागातील ज्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या गोष्टी असेल, अशा अनेक आम्ही जाहीरनामा आता प्रसिद्ध करणार आहेत आमचा. अशा अनेक गोष्टी याच्यात आहे. पण थोडक्यात म्हटलं तर आम्ही त्या मुद्द्यावर काम करणार आहोत आणि आज मला निवडणुकीपेक्षाही जास्त आनंद या गोष्टीचा झाला आहे, की कुठेतरी परिवार एक झाल्यासारखं आज दिसतंय. अ, दुसरी गोष्ट, तुम्ही आता विकासाचा बोललात. मला अजून 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. पण विकासाचं बोलण्याआधी तुमच्या बंगल्याच्या बाहेर तुम्ही रस्ता पाहिला तर बीडमधल्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघताय. अ, तुमच्यापुढे स्वतःच्या बंगल्याच्या बाहेरचे रस्ते बनवण्यापासूनचं चॅलेंज आहे. हे आजपर्यंत का झालं नाही या मतदारसंघामध्ये? या रस्त्याचं आता आपण पाहिलं तर एक सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काम चालू आहे या रस्त्याचं आणि चांगलं दर्जेदार काम होतं आहे. संथगतीने आहेत. त्याला काठ्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत त्यांच्यातर्फे आल्या होत्या आणि आता मला वाटतं गेल्या 5 वर्षात त्यांना जे काही करता आलं नाही, ते आम्हाला पुढं लवकरात लवकर विकासाच्या माध्यमातून हा बॅकलॉगसुद्धा या मतदारसंघाचा भरून काढायचा आहे. जे काही उरलेले काम आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी या मतदारसंघाची घेतलेली आहे. जयदत्त अण्णा यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर अजितदादांशी काही बोलणं झालं? कारण तुमचा आता मार्ग सोपा झाला असं सध्या दिसतंय. आदरणीय अण्णांनी उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानंतर मी आदरणीय आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय दादा यांना मी फोन केला होता आणि त्यावर माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी पण समाधान व्यक्त केलं. ते सुद्धा मला वाटतं अण्णांची त्यांचीसुद्धा चर्चा झाली असेल काही ना काही आणि त्यातून हा निर्णय झालेला आहे. 15 दिवसापासून तुम्हाला अनेक सरप्राईज मिळत आहेत. तिकिटाचा प्रसंग असेल, शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स चालू होता. आज अर्ज मागे घेण्याच्या वेळी अनपेक्षितपणे जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेतला. गेल्या 15 दिवसातल्या या सस्पेन्सच्या घडामोडी आणि त्याच्या आधीची घडामोड पाहिली तर हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल अशी परिस्थिती तयार झाली होती. श्रीकांत शिंदे यांनी ते शक्तीप्रदर्शन केलं होतं. तर गेल्या 15 दिवसातल्या या घडामोडी कशा राहिल्यात एकंदरीत? गेल्या 15 दिवसात तर अनेक घडामोडी झाल्या आणि एवढं काय होऊन गेलं आहे 15 दिवसात, की खरंच आश्चर्यकारक अशा ट्विस्ट अँड टर्न्स या मतदारसंघात बसलेत. पण मला वाटतंय, मी जसं आधी तुम्हाला सांगितलं, निवडणूक बाजूला ठेवून घर माझं एकत्रित क्षीरसागर परिवार झाल्याचा जो आनंद मला आज आहे आणि ते समाधान आहे, ते मला कोणत्याच निवडणुकीत भेटलं नसतं. तर खूप खूप धन्यवाद. आपण पाहिलं की या कुटुंबात 3 क्षीरसागर लढणार, 3 क्षीरसागर आमने-सामने असं आतापर्यंत इथे चर्चा होती या मतदारसंघामध्ये. पण जयदत्त क्षीरसागर यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता 2 भावांमध्ये ही लढत असेल. अर्थातच इथे ज्योती मेटे लढत आहेत. अजूनही काही अपक्ष उमेदवार आहेत. रंगतदार अशी बीड विधानसभेची लढत असणार आहे. आता भावाभावांमध्ये ही लढत होणार आहे. तर बीड विधानसभेतले इतरही व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. मुलाखत आवडली असेल तर पुढे शेअर जरूर करा.